Dear students, we are concerned with redemption of preference shares. So, redemption of preference shares is required if the shares are redeemable preference shares after a particular period of time. And on that, we are focusing the practical approach regarding it. So, see practical problem and its solution. Firstly, see what is problem. Raj Company Limited issued 9,000 redeemable preference shares of rupees 100 each on 1st July 2010. Such shares were redeemable at a premium of 10%. Full stop. One half of this issue was redeemed out of profits on 30th June 2017. On 30th June 2020, the company issued 18,000 equity shares of rupees 100 each at a premium of rupees 30 per share. Out of the proceeds of such issue, the balance of redeemable preference shares was redeemed. Give journal entries. This problem is set up as the redemption of preference share in two stages. It means that two options are given for redemption. One option is carried over on 30th June 2070 and another option is carried over on 30th June 2020. Such type of problem we have learned previously. So see the translation into good Marathi. राज कंपनी नावाची कंपनी होती. त्यांनी 1 जुलै 2012ला 9,000 रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स इश्यू केले होते. 100 रुपये प्रमाणे म्हणजेच 9 लाख रुपयाचे प्रेफरन्स शेअर्स इश्यू केले होते. म्हणजे 12 साली 9 लाख रुपये घेतले होते बँक अकाउंट डेबिट टू रिडीमेबल प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट. पण ही एंट्री इथं आवश्यक नाही. इथं आपल्याला एंट्रीज पाहिजे ॲज रिलेटेड टू रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स. आता हे 9 लाख कसे परत करायचे? सच शेअर्स वेअर रिडीमेबल ॲट ए प्रीमियम ऑफ 10%. म्हणजे 10% जादा रक्कम द्यायची परत करताना. म्हणजे 9 लाखाच्या 10% 90,000. 1/2 ऑफ दिस इश्यू म्हणजे 9 लाखाच्या 1/2 म्हणजेच 50% was redeemed out of profit on 30th June 2070. म्हणजे 31 मार्च 13 एक वर्ष, 31 मार्च 14 दुसरं वर्ष, 31 मार्च 15 तिसरं वर्ष, 31 मार्च 16 चौथं वर्ष आणि 31/5/17. आता इथं आपल्याला एवढंच लक्षात यायचे 1 जुलै 12 ते 30 जून 17 हा कालावधी 5 वर्षाचा. म्हणजे 5 वर्षानं 50% रिडम्शन केलं. 1/2 म्हणजे 50%. म्हणजे आता 50% 5 वर्षांनी केलं आणि 30 जून 20ला राहिलेले 50% रिडम्शन केलं. म्हणजे 8व्या वर्षी राहिलेले केले. म्हणजे टोटल रक्कम परत करण्यासाठी आपण 8 वर्षाचा कालावधी घेतला. त्यातला पहिला 50% रक्कम 5 वर्षांनी परत केली. राहिलेली 50% रक्कम 8 वर्षांनी परत केली. पहिली जी रक्कम परत केली त्यावेळेला प्रॉफिट भरपूर होता. नंतरच्या वेळेला जे रक्कम 50% परत केली त्यावेळेला आपण नवीन शेअर्स
मार्केटमध्ये इश्यू केले. याच्या एंट्री विचारले आहेत. आता उत्तर पहा. इन दी बुक्स ऑफ राज कंपनी लिमिटेड जर्नल एंट्रीज. आता 5 कॉलम आपण तयार केले. डेट, पर्टिक्युलर्स, एलएफ, डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज. आता मी कसं कॅल्क्युलेशन करतोय किंवा ओरली काय सांगतोय ते व्यवस्थित लक्ष घ्या. कंपनीनं 30 जून 2017 रोजी पहिल्यांदा रिडम्पशन करायचं ठरवलेलं आहे. पण 1 जुलै 2012 या तारखेला कंपनीनं रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स मार्केटमध्ये विकले होते. किती विकले होते? 90,000 किंवा थोडक्यात 9 लाख रुपयाचे इश्यू केले होते. आता हे 9 लाखाचे 10% ज्यादा द्यायचे म्हणजे 99 लाख रुपये द्यायचे. सॉरी 9 लाखाच्या 10% म्हणजे 90,000 म्हणजे 9 लाख च्या 10% 90,000 म्हणजे टोटल रक्कम परत करायची 9,90,000. यातली 50% रक्कम आपण परत देणार आहे 5 वर्षानंतर म्हणजे 30/6/2017 ला. 50% म्हणजे 9 लाखाच्या 50% 4,50,000 कॅपिटल पोर्शन, 90,000च्या 50% किंवा 1/2 45,000 प्रीमियम पोर्शन म्हणजे टोटल रक्कम देणं दाखवायचे 4,95,000. आता काल मागच्या पिरियडला पण असंच एक्झाम्पल घेतलेलं होतं, त्याच टाईपवर हे एक्झाम्पल आहे. त्यामध्ये म्हणजे फरक काय आहे? त्यामध्ये मागच्या वेळेला 2/5 होतं, रिमेनिंग पार्ट होता 3/5. आता 1/2 आहे आणि रिमेनिंग पार्ट सुद्धा आहे 1/2. म्हणजे 9 लाखाच्या 1/2 म्हणजेच 50% 4,50,000 कॅपिटल पोर्शन, 90,000च्या 50% 45,000 किंवा 1/2 45,000 म्हणजे टोटल या दोन्हींची बेरीज 4,95,000. एक प्रीमियम पोर्शन, एक कॅपिटल पोर्शन बरोबर होल्डर पोर्शन. एंट्री पहा. रिडीमेबल प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 4,50,000 म्हणजे 9 लाखाच्या 1/2 किंवा 9 लाखाच्या 50% बरोबर 4,50,000 कॅपिटल पोर्शन याला डेबिट दिलं. आता प्रीमियम पोर्शन टोटल किती आहे? 90,000. याच्या 1/2 किंवा 50% बरोबर किती? 45,000 म्हणजे प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स अकाउंट डेबिट 45,000 टू रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट 4,95,000 being 1/2 amount of capital payable to redeemable preference shareholders with the premium. आता हे प्रीमियम देणार म्हणजे ज्यादा रक्कम देणार, that is our loss as a company, that is loss of company to pay extra amount. Here extra amount is termed as premium. So loss of premium is adjusted against profit because the company has sufficient profit. कंपनीकडे पुरेसा नफा आहे सर्व गोष्टीसाठी या स्टेजला या तारखेला रिडम्पशनसाठी. म्हणजे ज्यादा पैसे देणार 45,000 दॅट इज आवर लॉस आणि हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ॲडजस्ट करणार. ज्याला ॲडजस्ट करणार त्याला डेबिट आणि प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्सला क्रेडिट. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 45,000 टू प्रीमियम ऑन redemption of preference shares account 45,000 being provision made from profit for premium on redemption. दोन एंट्री झाल्या. पहिली एंट्री झाली किती रक्कम द्यायची, दुसरी एंट्री झाली प्रीमियमचा लॉस ॲडजस्ट केला. तिसरी एंट्री की आता कॅपिटल रिडम्पशन रिझर्व तयार करणार. लक्षात ठेवा जो कॅपिटल पोर्शन हा पहिल्यांदा लक्षात घ्यायचा. या तारखेला कॅपिटल पोर्शनवर किती रक्कम द्यायची? 4,50,000.
या तारखेला कोणता नवीन इश्यू आहे का, नवीन शेअर्स इश्यू केलेत का, नवीन शेअर्स इश्यू केले नाहीत. मग ते इक्विटी असतील, प्रेफरन्स असतील, रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स असतील. नवीन शेअर्स इश्यू केलेले नाहीत. जर नवीन शेअर्स इश्यू केले असतील तर त्याचा कॅपिटल पोर्शन 4,50,000 वजा करतो. इथं नवीन शेअर्स नाहीत त्यामुळे वजाबाकी होणार नाही. डिबेंचर इश्यू केले असतील तर इथं लक्षात घेत नाही, एंट्री करतो पण इथं कॅल्क्युलेशनला लक्षात घेत नाही. म्हणजे इथं आपल्याला कॅपिटलवर रक्कम परत द्यायची. या तारखेला 4,50,000, नवीन कोणताही शेअरचा इश्यू नाही, त्यामुळं फंड देखील 4,50,000चा तयार होईल. नफ्यातून फंड तयार होईल. हा फंड नफ्यातून तयार होईल. कारण काय की प्रॉब्लेममध्ये असं सांगितलंय, दी कंपनी हॅज सफिशियंट प्रॉफिट. कंपनीला पुरेसा नफा आहे. नफा पुरेसा असेल किंवा प्रॉब्लेममध्ये काहीच दिलं नसेल तर समजायचं कंपनीला हा पुरेसा नफा आहे. या स्टेजला 30/6/2017ला पहिली स्टेज आहे, दुसरी स्टेज आहे 30/6/20ला आहे, त्यावेळेला नंतरचा भाग आहे. आता आपण फक्त पहिल्या स्टेजवर बोलतोय. म्हणजे इथं फंड तयार होईल 4,50,000, नफ्यातून तयार होईल. म्हणजे एंट्री अशी होणार 30/6/2017 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 4,50,000 टू कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह अकाउंट. यालाच आपण म्हणतो कॅपिटल रिडम्पशन फंड. being capital redemption reserve created out of profit. Being capital redemption reserve created out of profit. लास्ट एंट्री या तारखेची 30/6/2017. आता आपण ॲक्च्युअल पेमेंट करणार 50% पेमेंट 30/6/2017ला रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्सला. पहिली स्टेज, पहिला ऑप्शन, पहिला पर्याय, पहिली रिडम्पशन प्रक्रिया या तारखेला क्लोज होणार. म्हणजे या तारखेला किती पेमेंट केलं, 4,50,000 कॅपिटलचे प्लस 45,000 प्रीमियमचे, म्हणजे 4,95,000 रुपये आपण देणार. रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट 4,95,000 त्यांना मिळणार. टू बँक अकाउंट म्हणजे आपल्यापासून पैसे जाणार 4,95,000. पहिल्या एंट्रीमध्ये रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंटला क्रेडिट दिले. शेवटच्या एंट्रीमध्ये रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंटला डेबिट देणार आणि बँक अकाउंटला क्रेडिट देणार. बी पेमेंट मेड टू रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्स. माहितीसाठी आणखी कंसात आपण असं लिहिलंय 1/2 ऑफ दी टोटल. टोटलच्या 1/2 म्हणजे 1/2 म्हणजेच 50%. पहिली रिडम्पशनची प्रक्रिया 30/6/2017ला पूर्ण झाली. या सर्व प्रक्रियेसाठी आपण एकंदर 4 एंट्रीज केल्या. पहिली एंट्री केली की किती रक्कम परत देणार आहे त्याचं कॅल्क्युलेशन केलं, एंट्री केली. दुसरी एंट्री केली की प्रीमियम रक्कम देणार, त्यात लॉस आहे तो प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट मधून ॲडजस्ट केला. चौथी एंट्री केली की कॅपिटल रिडम्पशन फंड तयार केला 4,50,000. आणि शेवटची एंट्री केली की रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्सला पेमेंट केलं 4,95,000. अशा रीतीनं पहिल्या स्टेजच्या 4 एंट्री केल्या. पहिली स्टेज 5 वर्षानंतर पूर्ण. 5 वर्षानंतर आपण 50% पेमेंट केलं. आता पुढचे 3 वर्ष म्हणजे 8 वर्षाच्या शेवटी म्हणजे 30/6/2020ला सेकंड ऑप्शन, सेकंड स्टेज, सेकंड रिडम्पशन आपण घेणार आहोत. त्या संबंधीच्या एंट्री आता आपण स्वतंत्र पाहणार आहोत. पहा पहिली एंट्री काय घेणार. डेट मध्ये पहा की या तारखेला कंपनीनं नवीन मार्केटमध्ये इक्विटी शेअर्स
विकलेत. किती विकलेत? 18,000. एकाची मूळ किंमत किती? 100. विकताना कितीला विकला? 30 रुपये प्रीमियम घेतला. म्हणजे 100चा शेअर्स 130 ला विकला. त्याला म्हणतो इश्यू ऑफ शेअर्स ॲट अ प्रीमियम. म्हणजे 100 रुपये फेस व्हॅल्यू, 30 रुपये प्रीमियम, म्हणजे इश्यू प्राइस 130 पर शेअर. आता हे आपल्याला एंट्री फॉर्म मध्ये मांडायचं की आपण किती शेअर्स विकले? 18,000. कोणते शेअर्स? इक्विटी शेअर्स. 18,000 गुणिले एक शेअर प्रत्यक्ष किती रुपयाला दिला? 100चा शेअर्स 130 ला दिला. म्हणजे 18,000 गुणिले 130 बरोबर 23,40,000. बँक अकाउंट डेबिट 23,40,000. टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. आता इथं किती लिहायचं? तर 18,000 गुणिले 100 म्हणजे जेवढे शेअर्स इश्यू केले गुणिले त्याची फेस व्हॅल्यू, म्हणजे 18,000 गुणिले 100 18 लाख. म्हणून टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 18 लाख. टू इक्विटी शेअर प्रीमियम म्हणजे प्रत्येक शेअरला प्रीमियम किती घेतला? 30. किती शेअर्स विकले? 18,000. 18,000 गुणिले 30 5,40,000. म्हणजे 18 लाख कॅपिटलचे, 5,40,000 प्रीमियमचे, म्हणजे एकंदर पैसे मिळाले 23,40,000. म्हणजे एंट्री अशी म्हटलं 30/6/2020 ला बँक अकाउंट डेबिट 23,40,000. टू इक्विटी शेअर कॅपिटल 18 लाख. टू इक्विटी शेअर प्रीमियम 5,40,000. being 18,000 equity shares of ₹100 each issued at premium. दुसरी एंट्री ही स्वतंत्र एंट्री झाली. आता दुसरी एंट्री आपल्या नेहमीप्रमाणे घेणार काय की या तारखेला सेकंड स्टेजचं आपल्याला रिडम्पशन रक्कम करायची. किती रक्कम परत करायची? कॅपिटलवर 9 लाख. 9 लाखाच्या 1/2 पहिल्या स्टेजला गेले, म्हणजे राहिले किती? 1/2. म्हणजे 9 लाखाच्या 1/2 म्हणजेच 50%, 4,50,000. हे कॅपिटलची रक्कम द्यायची. 9 लाखाच्या 10% 90,000 प्रीमियम टोटल आहे. त्याच्या 1/2 30/6/17 दिला आणि आता राहिला 1/2 म्हणजे 90,000च्या 1/2 म्हणजे 45,000. म्हणजे 90,000च्या 50% म्हणजेच 45,000. म्हणजे प्रीमियमची रक्कम किती? 45,000. म्हणजे 4,50,000 आणि 45,000 म्हणजे टोटल रक्कम द्यायची 4,95,000. आता याची आपण एंट्री घेणार. जी पहिल्यांदा घेतली पहिल्या स्टेजला पहिली तीच एंट्री इथं आहे, कारण 50% तिथं, इथं पण 50%, तेवढीच अमाऊंट येणार. बघा, कॅपिटल पोर्शनला डेबिट प्रिफिक्स करणार. शेअरचं नाव रिडीमेबल प्रेफरन्स शेअर प्रिफिक्स केलं. कॅपिटल अकाउंट डेबिट 4,50,000. 9 लाखाच्या 1/2 म्हणजे 4,50,000. प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर अकाउंट डेबिट 90,000च्या 1/2 किंवा 50% बरोबर 45,000. दोन्हींची बेरीज 4,95,000. टू रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट 4,95,000. बिंग रिमेनिंग कंसात किंवा रिमेनिंग 1/2 अमाऊंट ऑफ कॅपिटल पेबल टू रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्स विथ दी प्रीमियम. आता हे नॅरेशन आपण असं लिहिलं, हे सिंगल लाईन मध्ये बी करता येईल. बिंग अमाऊंट पेबल टू रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्स. संपलं. नॅरेशन कसं लिहावं याला काही म्हणजे असंच पाहिजे असं काही बंधन नाही. आपल्याला काय पाहिजे त्या नॅरेशन मधून स्पष्ट झालं पाहिजे की तो ट्रान्झॅक्शन काय घडला आणि तुम्हाला काय म्हणायचं. जे कॉमेंट ऑन ट्रान्झॅक्शन बाय युअर सेल्फ, that is termed as narration. Narration is useful
to convey the message about the transaction happened. आता इथं आपण ज्या दोन एंट्री आता पाहिल्या त्यातली पहिली एंट्री अनकॉमन आहे, म्हणजे ती येतेच असं नाही, काही प्रॉब्लेम मध्ये येईल, काही मध्ये येणार नाही. मात्र दुसरी एंट्री ती कॉमन आहे. एंट्रीचे दोन पार्ट आपण इथं लक्षात घेणार. एक कॉमन म्हणजे परत परत त्याच एंट्री येतात, अनकॉमन म्हणजे ऑकेजनली येणारी एंट्री. आता पुढची एंट्री की कंपनीला प्रीमियमवर ज्यादा पैसे द्यायचे. किती? 45,000. कधी? रिडम्पशन स्टेजला. पण आता आपण बघितलं या स्टेजला पहिली एंट्री घेतली तर आपल्याला प्रीमियम मिळालाय 5,40,000. म्हणजे नवीन शेअर्स, इक्विटी शेअर्स मार्केटमध्ये 18,000 इश्यू केले. यावर प्रत्येक 100 रुपयाचा शेअर 130 ला दिला, म्हणजे 30 रुपये प्रीमियम घेतला. म्हणजे 18,000 गुणिले 30 म्हणजे 5,40,000 रुपये आपल्याला प्रीमियमचे मिळालेत नवीन इश्यूवर. मात्र आपल्याला रिडम्पशन करताना म्हणजे पैसे परत करताना 45,000 रुपये प्रीमियम द्यायचा आहे. मग आपल्याला तो प्रीमियम कुठून देता येईल? तर मिळाल्या प्रीमियम मधून देता येईल. म्हणजे एंट्री आता आपण पुढची घेणार 30/6/2020. शेअर प्रीमियम अकाउंट डेबिट 45,000 to premium on redemption of preference shares 45,000. Being provision made from share premium account for premium on redemption. इथं आपण अशी एंट्री घेतली तरी बरोबर आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स. परंतु या स्टेजला बघितलं तर या एंट्रीऐवजी ही एंट्री अप्रोप्रिएट. या तारखेला आपण नवीन शेअर्स इश्यू केले, त्याचे प्रीमियम मिळाला 5,40,000 आणि प्रीमियमचा लॉस रिडम्पशनचा 45,000 त्यातून बिअर करता येतो. म्हणून इथं आपण एंट्री या पद्धतीने केली. शेअर प्रीमियम अकाउंट डेबिट 45,000 टू प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स 45,000 being provision made from share premium account for premium on redemption. ही तिसरी एंट्री झाली. पहिली एंट्री झाली नवीन इक्विटी शेअर्स इश्यू केले या सेकंड स्टेज. दुसरी एंट्री झाली रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्सची रक्कम विथ प्रीमियम पेबल आहे. तिसरी एंट्री झाली प्रीमियमचा लॉस ऍडजस्ट केला, शेअर प्रीमियम मधून केला. आता चौथी एंट्री झाली असती की कॅपिटल रिडम्पशन फंड तयार करणे. पण या स्टेजला कॅपिटल रिडम्पशन फंड होणार नाही सेकंड स्टेजला, सेकंड ऑप्शनला. कारण त्याचं सांगतो आपणास की आपल्याला किती फंड करायचंय? 4,50,000. पण आपण नवीनच शेअर्स विकलेत 18 लाखाचे. त्यामुळे 4,50,000तून गेले 18 लाख म्हणजे काहीच राहत नाही, म्हणजे फंड तयार करण्याची गरज नाही. परत एकदा सांगतो, रिडीमेबल प्रेफरन्स शेअर कॅपिटलची रक्कम 9 लाखाच्या 1/2 म्हणजेच 9 लाखाच्या 50%, 4,50,000 रुपये कॅपिटलची रक्कम 30/6/2020 ला परत करायची आहे. या तारखेला फ्रेश इश्यू इक्विटी शेअरचा आहे, त्याचा कॅपिटल पोर्शन आहे 18,000 गुणिले 100, 18 लाख रुपयाचे शेअर्स विकले म्हणजे 4,50,000चं कॅपिटल पोर्शन परत करायचे आणि नवीन कॅपिटल झालं 18 लाख. म्हणजे 4,50,000तून वजा केले 18 लाख तर काहीच राहत नाही. त्यामुळं कॅपिटल रिडम्पशन रिझर्व या सेकंड स्टेजला तयार होणार नाही. अतिशय महत्वाची बाब आहे. लास्ट एंट्री काय? लास्ट एंट्री की सेकंड स्टेजचं पेमेंट. आता सेकंड स्टेजचं पेमेंट किती? तर आपण इथं दुसरी एंट्रीमध्ये दाखवलेलं आहे. 4,50,000 कॅपिटल, 45,000 प्रीमियम, म्हणजे टोटल रक्कम देणार 4,95,000. म्हणजे टोटल रक्कम 99 लाखाच्या 1/2 म्हणजे 4,95,000. 4,95,000 कसे आले? कॅपिटल 4,50,000, प्रीमियम 45,000 म्हणजे 4,95,000. ते आपण रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्सला रक्कम देणार, म्हणजे त्यांना डेबिट देणार, त्यांना डेबिट देणार आणि बँक अकाउंटला क्रेडिट देणार. रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट 4,95,000 टू बँक अकाउंट 4,95,000.
दुसऱ्या एंट्रीमध्ये रिडीमेबल प्रेफरन्शियल होल्डर्सला क्रेडिट दिलंय या स्टेजला, या तारखेला 30/6/2020 ला. या एंट्रीमध्ये, शेवटच्या एंट्रीमध्ये रिडीमेबल प्रेफरन्शियल होल्डर्स अकाउंटला डेबिट देणार 4,95,000 टू बँक अकाउंट 4,95,000. बी, remaining payment made, that is one of the total, to redeemable preferential holders. म्हणजे अशा रीतीनं हे दुसऱ्या स्टेजचं पण रिडम्शन संपलेलं आहे. म्हणजे एकंदर या प्रॉब्लेमसाठी आपण 8 एंट्रीज केल्या. पहिल्या स्टेजला 4 झाल्या, दुसऱ्या स्टेजला 4 झाल्या. दुसऱ्या स्टेजला कोणत्या 4 झाल्या या मी इथं म्हणतो की पहिली एंट्री झाली की नवीन इक्विटी शेअर्स इश्यू केले. दुसरी एंट्री झाली रिडीमेबल प्रेफरन्शियल होल्डर्सला कॅपिटल आणि प्रीमियमची 1/2 रक्कम म्हणजे 4,95,000 द्यायचे. तिसरी एंट्री झाली की शेअर प्रीमियम म्हणजे लॉस हा शेअर प्रीमियम अकाउंटनं ॲडजस्ट केला. आणि चौथी एंट्री झाली की आपण यांना पेमेंट केलं. म्हणजे ह्या 4 एंट्री झाल्या दुसऱ्या स्टेजला. या स्टेजला कॅपिटल रिडम्शन फंड तयार होत नाही. अशा 4 एंट्री झाल्या. पहिल्या स्टेजला कोणत्या 4 एंट्री झाल्या की पहिल्या स्टेजला आपण रिडीमेबल प्रेफरन्शियल कॅपिटलवरची रक्कम 50% म्हणजे 1/2 प्रीमियम 1/2 असे 4,95,000 पेबल दाखवले. या तारखेला सफिशियंट प्रॉफिट होता. या तारखेला कोणताही नवीन इश्यू नाही. त्यामुळे फक्त प्रीमियमचा लॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधून ॲडजस्ट केला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 45,000 टू प्रीमियम ऑन रिडम्शन प्रेफरन्शियल 45,000. या तारखेला कोणताही इश्यू नाही म्हणजे कॅपिटल रिडम्शन फंड तिसरी स्टेज तिसरी एंट्री कॅपिटल रिडम्शन फंड तयार झाला 4,50,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू कॅपिटल 4,50,000. आणि लास्ट एंट्री गेली पेमेंट टू रिडीमेबल प्रेफरन्शियल होल्डर्स 50%, दॅट इज 1/2 ऑफ 9,90,000. त्याचं उत्तर आलं 4,95,000. अशा पहिल्या स्टेजला 4 एंट्री. पहिल्या स्टेजला कॅपिटल रिडम्शन फंड तयार होतो कारण या तारखेला फ्रेश इश्यू नाही. दुसऱ्या स्टेजला 4 एंट्री. कॅपिटल रिडम्शन फंड तयार होत नाही कारण नवीन फ्रेश इश्यू आहे. अशा रीतीनं आपण एकंदर 8 एंट्रीज तयार केल्या आणि याचं इथं सोल्युशन संपलं. तरी देखील पुढे आपण माहितीसाठी तुमच्या वर्किंग नोट्स दाखवत आहोत. पहिली वर्किंग नोट नंबर 1. कोणत्या नोटचं नाव काय? कॅपिटल रिडम्शन रिझर्व ऑन 30/6/2017. या तारखेला किती कॅपिटल रिडम्शन रिझर्व तयार करावा, किती रकमेचा करावा लागेल? कॅपिटल रिडम्शन रिझर्व म्हणजेच कॅपिटल रिडम्शन फंड. बघा, अमाऊंट ऑफ कॅपिटल पेबल टू रिडीमेबल प्रेफरन्शियल होल्डर्स. यातला महत्त्वाचा शब्द काय? कॅपिटल. किती कॅपिटल द्यायचंय त्यांना? 30/6/2017ला पहिलीच एंट्री बघितली पहा. पहिलीच एंट्री 30/6/2000 कॅपिटल बघितलं तिथे 4,50,000 लेस फ्रेश इश्यू ऑफ शेअर्स. या तारखेला शेअर्स कुठले इश्यू केलेत का? नाहीत. नील. म्हणजे या तारखेला किती रिझर्व तयार झाला? कॅपिटल रिडम्शन रिझर्व ऑन 31/6/17 4,50,000. याची 3 नंबरची एंट्री घेतलेली आहे. म्हणजे पहिल्या स्टेजमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 4,50,000 टू कॅपिटल रिडम्शन रिझर्व 4,50,000. हे पहिल्या स्टेजचं 30/6/17ची वर्किंग नोट झाली. आता वर्किंग नोट नंबर 2. कॅपिटल रिडम्शन रिझर्व ऑन 30/6/2020. या तारखेला कॅपिटल रिडम्शन रिझर्व किती तयार करावा लागेल? या तारखेचं बघा. अमाऊंट ऑफ कॅपिटल पेबल टू रिडीमेबल प्रेफरन्शियल होल्डर्स दॅट इज नॉमिनल व्हॅल्यू ऑन 30th June 2020. इथे देखील दुसऱ्या एंट्रीमध्ये आपण लिहिलेलं आहे. दुसऱ्या स्टेजमध्ये कॅपिटलची रक्कम किती द्यायची आहे? 4,50,000 लेस फ्रेश इश्यू ऑफ इक्विटी शेअर दॅट इज नॉमिनल व्हॅल्यू दॅट इज कॅपिटल पोर्शन. आता या तारखेला नवीन शेअर्स विकले 18,000. एका शेअरची मूळ किंमत किती? 100. म्हणजे 18 लाखाचे विकले. इथं प्रीमियमची रक्कम कॅल्क्युलेशनला या नोटमध्ये घेणार नाही, अन्य ठिकाणी घेणार. म्हणजे 4,50,000तून गेले 18 लाख म्हणजे राहिले किती? नील. म्हणजे कॅपिटल रिडम्शन रिझर्व ऑन 30/6/2020 या तारखेला कॅपिटल रिडम्शन रिझर्व तयार होणार नाही, त्याची एंट्री होणार नाही. हे तात्पर्यामध्ये लिहिले. हेन्स देर इज नो नीड टू क्रिएट कॅपिटल रिडम्शन रिझर्व बिकॉज
nominal value of issued equity share is more than amount of capital payable to redeemable preference shareholders. इथं इथं कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह का तयार होणार नाही याचा निष्कर्ष लिहिलेला आहे. काय लिहिलं आहे की देर इज नो नीड टू क्रिएट कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह तयार करायची गरज नाही, कारण नॉमिनल व्हॅल्यू ऑफ इश्यूड इक्विटी शेअर घ्या, नवीन जे शेअर्स इश्यू केले त्याची नॉमिनल व्हॅल्यू ही ज्यादा आहे कशापेक्षा, ती कॅपिटल पोर्शन पेबल टू रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्स पेक्षा. त्यामुळे या तारखेला कॅपिटल रिडम्पशन फंड तयार करण्याची गरज नाही. अशा रीतीनं आपण 2 नोट्स घेतल्या. पहिल्या वर्किंग नोट नंबर 1 मध्ये कॅपिटल रिडम्पशन फंड तयार होतो. दुसऱ्या नोटमध्ये म्हणजे दुसऱ्या स्टेजला कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह तयार होत नाही. अशा रीतीनं आपण एकंदर 18 एंट्रीज घेतल्या. सो आय एम so much thankful for patiently listening by you. Again, thanking you.